प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। आता ह्या महाराष्ट्रामध्ये आमच्या ब्राह्मणांचं राज्य आहे असं तो नीच देशद्रोही कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलताना अतिशय गरळ विषारी गरळ ओकताना बोलला होता। त्याची प्रचिती महाराष्ट्रामध्ये वारंवार येताना दुर्दैवाने दिसत आहे। मित्रांनो, तनिषा भिसे ही गरोदर महिला 2 मुलांना जन्म देऊन मृत्युमुखी पडली। त्याला कारण केवळ आणि केवळ दीनानाथ मंगेशकर ह्या दवाखान्यातल्या डॉक्टरांचा गलथानपणा, व्यवस्थापनाचा गलथानपणा। मित्रांनो, हे धर्मादाय दवाखाना, परंतु केवळ आणि केवळ पैशाची लूटमार ह्या दवाखाना करत आलेला आहे असं त्या रुग्णालयात जाणाऱ्या अनेक रुग्णांची तक्रार आहे। आता देखील एवढं सगळं होऊन देखील ह्या दवाखान्याचा व्यवस्थापक कमिटीमध्ये असणारा डॉक्टर धनंजय केळकर, आता याला डॉक्टर म्हणावं की अंधश्रद्धा पसरवणारा एक वेडपट व्यक्ती म्हणावा, कारण ह्या माणसानं पत्रकार परिषद घेऊन या सर्व गोष्टीचं खापर त्यानं त्या अस्तित्वात नसलेल्या पाखंडी धर्मवाद्यांनी तयार केलेल्या राहू केतूवरती फोडून टाकलं। याला दोषी त्यानं राहू केतूला ठरवलं। काय बोलला तो? तर तो पत्रकार परिषदेमध्ये बोलतोय की आम्ही डिपॉझिट मागण्याची आमची पद्धत नाही, म्हणजे लिहून मागण्याची पद्धत नाही। अर्थात हे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये लिहून डिपॉझिट मागितलं जात नाही, ते फक्त तोंडी मागितलं जाते, कारण हा संपूर्ण चोरी का मामला राहत आहे आणि त्यामुळं ते तसं त्यांना लिहून मागता येत नाही। अर्थात त्या दिवशी राहू केतू काय झालं माहीत नाही, त्या डॉक्टरनी, तो कोण घैसास नावाचा डॉक्टर आहे, त्यानं ते डिपॉझिट लिहून मागितलं असं केळकर म्हणतो। आणि केळकरच्या ह्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, कारण जर ते लिहून मागितलं नसतं डिपॉझिट, तर ह्या रुग्णालयानं, मंगेशकर रुग्णालयानं हात वरती करून म्हटलं असतं की आम्ही त्या महिलेच्या कुटुंबियांना डिपॉझिट मागितले नाही, ते कुटुंबीय खोटं बोलतंय असं हा केळकर आणि त्याचे ते रुग्णालयातले इतर अधिकारी जे कोणी आहे, व्यवस्थापक, त्यांनी जाहीरपणे सांगितलं असतं। अर्थात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते राहू केतू आडवे आले आणि त्यांची ती मगरुरी म्हणा, त्यांचा तो गलथानपणा म्हणा किंवा त्यांचा तो स्वार्थीपणा हा उघड झाला। मित्रांनो, या धनंजय केळकर आणि त्यांच्या त्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या भुकेपोटी, लालचेपोटी एका महिलेचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला। तिचे ते 2 मुलं जन्माला आली, त्यांनी त्या आईचा चेहरासुद्धा पाहिलेला नाही। त्या निष्पाप मुलांचं काय? त्यांना त्यांची आई परत मिळणार आहे का? अर्थात कोरटकर ज्या पद्धतीने म्हणाला होता, हे ब्राह्मणांचं राज्य आहे, त्यामुळं वाटत नाही की त्या दवाखान्यावरती, मंगेशकर दवाखान्यावरती काही कारवाई होईल म्हणून, त्या व्यवस्थापकांवर काही कारवाई होईल म्हणून। तरी पण एक संविधानवादी असल्यामुळं, भारतीय नागरिक असल्यामुळं, लोकशाहीवादी असल्यामुळं एक आशा आहे, न्याय व्यवस्थेवरती आशा आहे। भले सरकारवरती आम्हाला विश्वास नसेल कदाचित, परंतु इथल्या न्याय व्यवस्थेवरती आम्हाला विश्वास आहे की या तनिषा भिसेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कडक कारवाई करण्यात येईल, ही आशा आम्हाला आहे। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।